आज नाश्त्याला आपण चणा डाळीचा स्पंज डोसा बनवूया। यासाठी लागणाऱ्या बॅटरची रेसिपी आपण या आधीच्या भागात पाहिलेली आहे। हे बॅटर एअरटाईट कंटेनरमध्ये 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये आरामात छान राहते। याच बॅटरचा एक पोर्शन आपण आता एका भांड्यात घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पीठ जरा घट्टसर असतं हे चणा डाळीचं असल्यामुळे, मग त्यात कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्या एवढं आपल्याला त्याच्यात पाणी घालायचं आहे। पीठ जरा सरसरीत लागतं। हे छान एकत्र करून घेतलेलं आहे। एकीकडे तवा गरम करायला ठेवला आहे, त्याच्यावर आपण तूप टाकून तवा ग्रीस करून घेतलेला आहे आणि स्पंज डोसासाठी आपल्याला तवा एकदम कडकडीत गरम लागतो। तवा गरम झाला की आपण त्याच्यावर 2 ते 3 चमचे हे बॅटर घालून घेऊया आणि जरा जाडसरच हा डोसा आपल्याला ठेवायचा आहे। स्पंज डोसा जरा जाडच असतो। बघा जाळी कशी छान पडती आहे पीठ टाकता क्षणी। यात कुठल्याही सोड्याचा कशाचाही वापर आपण केलेला नाही आहे। याच्यावर आपण थोडंसं तूप किंवा मेल्टेड बटर कशाचाही वापर करून छान भाजून घ्यायचा, त्यामुळे चव खूप छान लागते। कडा आपोआपच मोकळ्या होतात। दोन्ही साईडने आपण छान लालसर भाजून घ्यायचा आहे। हा डोसा खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, शेजवान चटणी कशासोबतही खायला खूप छान लागतो। सकाळच्या धावपळीत बनवायलाही सोपा। एकदा ट्राय करा। धन्यवाद।